आपल्यामध्ये फादर क्रिस्टोफर वास आलेले आहेत. फादर क्रिस्टोफर हे तरुण आणि एकदम जोशीले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्यांची निवड धर्मप्रांताने युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी युवदर्शन जे आपली ऑर्गनायझेशन आहे, धर्मप्रांताचं युवकांसाठी जे संघ आहे, त्यावर त्यांची निवड झालेली आहे आणि ते सुंदर प्रकारे कार्य करत आहेत. आणि आमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे ते कॅरिस्मॅटिक सुद्धा आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्या तरुणांना युवदर्शन मध्ये आणि त्याद्वारे कॅरिस्मॅटिक या प्रार्थनेमध्ये आणण्यासाठी पवित्र आत्म्याचा त्यांना आशीर्वाद किंवा स्पर्श मिळावा म्हणून त्यांची तळमळ असते. आणि आज आपल्याला ते आपण सर्व तरुण आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. या आगमन कालामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण ते निवडलेला आहे. जो आजचा विषय आहे निवड करण्याबाबत, तर त्यावर आपल्याला ते पाचारण मार्गदर्शन करणार आहेत. त्यापासून परमेश्वरासाठी आभार मानण्यासाठी वेलकम फादर. प्रभू सर्व असो सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मत्तई लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. ते आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाले. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. शहाण्याने आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व त्या सर्वांच डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खाने शहाणास म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहे. पण शहाण्याने उत्तर दिले की, कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःला विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हाला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. प्रभूचे शुभ वर्तमान. प्रभू येशू या दाखल्यामध्ये आपल्याला शेवटचा संदेश देत आहेत आणि फार महत्वाचा संदेश देत आहेत. ते सांगत आहेत की तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हाला तो दिवस आणि ती घटका ठाऊक नाही. आपल्या सगळ्यांना प्रभू जागृत राहण्यासाठी बोलवत आहे. आपण सगळेजण या जगामध्ये जागृत आहोत, पण प्रभूसाठी आपण जागृत आहोत की नाही हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जागृत आहे, मी माझ्या मुलांसाठी जागृत आहे, मी कामधंद्यासाठी जाण्यासाठी जागृत आहे, परंतु मी प्रभूमध्ये जागृत आहे का ते फार महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या मुलांना काय पाहिजे ते आम्हाला द्यायचं आहे. त्यांना जे द्यायचं नाही तरी सुद्धा आम्ही ते देतो, कारण आम्हाला वाटतं की ही जगाची त्यांना आवडणारी जी गोष्ट आहे ती दिली पाहिजे. परंतु प्रभूमध्ये आम्ही जागृत आहोत का, की प्रभूला काय वाटतं त्यांना द्यायला पाहिजे. ही जागरूकता असणे फार गरजेचं आहे. थॉम्सन नावाचा एक छोटा मुलगा घरामध्ये फार खोडकड आणि अतिशय मस्तीखोर होता. आणि अशा वेळेस आईला त्याला धाक द्यायचा होता, धडा शिकवायचा होता, त्याला वटणीवर आणायचा. तर थॉम्सन खेळत असताना थॉम्सनचा हात आईने पकडला आणि खुर्चीवर बसवला आणि थॉम्सनला सांगितलं, थॉम्सन, या घरामध्ये सत्ता कोणाची आहे, या घरामध्ये अधिकार कोणाचा आहे, या घरामध्ये राज्य कोणाचं आहे. थॉम्सन छोटा मुलगा होता. छोट मुलं ही देवाकडची असतात.
आणि त्यांच्या तोंडावर देवाचंच नाव असते. तो नेहमी येशू येशू बोलायचा. तर आईला त्याने पटकन सांगितलं की या घरामध्ये येशूचं राज्य आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. परंतु आता अशी मुलं दिसणार नाही. त्या मोठ्या मुलांना विचारा या घरामध्ये कोणाचं राज्य आहे, ते सांगतील आमचं राज्य ना. आता ती मोठी मुलं किंवा तरुण मंडळी आई वडिलांना जुमानत नाही किंवा आई वडिलांचं ऐकत नाही. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. परंतु राज्य कोणाचं आहे? देवाचं आहे. कुटुंबामध्ये राज्य कोणाचं आहे? येशूचं आहे, पवित्र आत्म्याचं आहे. एकदा एक राजा मरण पावला आणि त्याचा मृत्यू जो मरण होते ते नैसर्गिक मरण होतं. आणि ही बातमी संपूर्ण गावभर आणि राज्यभर पसरली आणि शोकाकुळ निर्माण झाली. तेव्हा प्रधानाने सांगितलं की आपला राजा मेला, तो कुठे गेला? तर सर्व लोक म्हणाले नक्कीच तो स्वर्गात गेला. आणि प्रधान लोकांना सांगत म्हणाला की आपला राजा स्वर्गात गेला नाही. तर लोक रागावले, आपला राजा स्वर्गात कसा नाही गेला? स्वर्गात गेलेला आहे, तो आपला राजा होता, त्याने आपल्यावर राज्य केलेलं आहे. तेव्हा प्रधानाने सांगितलं या राजाच्या जोडीला मी राहिलेलो आहे. हा राजा जेथे कुठे जायचा तेथे मला घेऊन जायचा. त्याचा प्रवास मला माहिती आहे. त्या प्रवासामध्ये कुठे कुठे जायचं त्याचं तो बारकाईने निरीक्षण करायचा. आणि ती जागा आवडल्यानंतर, त्याची शहानिशा केल्यानंतर, त्याची योग्य चिकित्सा केल्यानंतर आम्ही ठरवायचो आणि त्याच्यानंतरच प्रवास सुरू करायचा. म्हणजे तयारी होती, जागरूकता होती, म्हणूनच आम्ही निवडायचो आणि जायचो. परंतु स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी राजाने तशी तयारी केली नव्हती. राजाने कधीच असा विषय काढला नाही की मला स्वर्गाचा प्रवास करायचा आहे. आम्ही अख्ख्या दुनियेचा प्रवास केला. आम्ही जेरुसलेममध्ये जाऊन आलो, आम्ही वेलंकणीला जाऊन आलो, आम्ही फातिमाला जाऊन आलो, आम्ही झाशीला जाऊन आलो, आम्ही नाशिकला जाऊन आलो. पण स्वर्गाच्या राज्याची तयारी आम्ही अजून केली नाही. आम्ही जगामध्ये फिरण्यासाठी तयारी करतो, परंतु देवाकडे या मिसा बलिदानात योग्य प्रकारे सहभागी होण्यासाठी तयारी करत नाही. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आणि म्हणूनच आपल्याला जागृत राहण्यासाठी परमेश्वर बोलवत आहे. आपल्या दैनंदिन जीवनाकडे बघा. जर आपल्या बॉर्डरवर जे सैनिक आहेत ते झोपले, ते झोपी गेले तर काय होईल? काय होईल? इंडियाचे पाकिस्तान झाले ना. मग ते गाणं बोलावं लागेल आपल्याला ना. इंडियाचे काय होईल? पाकिस्तान होईल. कारण तिकडनं घुसखोरी सुरू होईल. समजा की आपल्याकडे अग्निशमक दल आहे, ती झोपी गेली, आग लागल्यानंतर काय होईल? राख रांगोळी होईल, सत्यानाश. फक्त राख राहील हातामध्ये. जर हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स असते, ती जर जागेवर नसेल तर काय होईल? तो माणूस त्याच ठिकाणी मरण पावेल. म्हणजे तयारी किती महत्वाची आहे ते बघा. हे सर्वसाधारण उदाहरणाद्वारे आपल्याला समजतं की आपण आपल्या जीवनाची तयारी केली पाहिजे. आज मी तुमच्या समोर 6 मुद्दे ठेवणार आहे. 6 मुद्दे, सगळे मुद्दे आर या अक्षराने सुरू होतात. आणि ते अक्षर ते मराठी तुम्हाला सांगणार आहे. आर, पहिला आर म्हणजे रेडीनेस. रेडी, तयारीत असा, जागृत असा, सतर्क असा, सक्रिय असा, तयारीमध्ये असा. आपण आता काय चालू केलेलं? आता 2 दिवसानंतर काय सुरू होणार आहे? आगमन काळ सुरू, म्हणजे आग लावण्याचा ना. आपल्याला पवित्र आत्म्याने आग लावली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये. तेव्हा आपल्याला कुठे कळेल की आगमन काळ येतोय. मी माझ्या मित्राच्या जोडीला बोलत होतो, सहज बोलतो आणि गप्पा गोष्टी चालू होत्या. त्याच्यामध्ये आगमन काळाचा विषय निघालेला की आगमन काळामध्ये सध्या काय चालू असतात? आगमन काळामध्ये काय चालू असते? तुम्हाला आमंत्रण आले नाहीत का? आलेत ना? जेवायला जायचं की नाही? हा, मग काय असते? लग्नस्थळ आहे. मग मरिया आणि योसेफ हे येशू बाळाला जन्म देण्यासाठी जागा शोधत होते, पण त्यांना त्यावेळेस जागा नाही मिळाली. पण लोक बहुतेक करून लग्न सराईमध्ये गुंतले असते. अशीच परिस्थिती आज झालेली आहे की आगमन काळ आला कधी, गेला कधी, क्रिसमस आला कधी, गेला कधी, आम्हाला कळलंच नाही हो. कारण आम्ही सगळेजण खाण्यापिण्यामध्ये मग्न होतो. नोहाच्या काळामध्ये लग्न करत होते, लग्न करून देत होते, त्या पद्धतीने आमचं चाललंय. बस फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, आणखी काय असेल तर त्याच्यामध्ये आले गेले. तेच वाईट आहे असं नाही, पण याच्यामध्ये माझा राजा तिकडे दिसतो का? माझा राजा आहे का?
त्या लग्नाच्या समारंभामध्ये काना येथे येशू होता. येशू होता की नाही होता? आमच्या लग्न समारंभामध्ये येशू आहे का? तो दिसला पाहिजे. येशू दिसला पाहिजे आमच्या लग्न समारंभामध्ये. जर तो नसेल तर आपण जगामध्येच वावरणारे, या जगाच्याच राज्यामध्ये आनंद करणारे माणसं आहोत. आणि हा आगमन काळ म्हणजे आपल्या तयारीचा काळ आहे. आगमन काळामध्ये योग्य तयारी झाली म्हणजे आपण ख्रिसमस चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो. आता सगळ्या ठिकाणी, परदेशात म्हणा, आपल्या भारतामध्ये म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमसचं आयोजन सुरू झालंय. ऑलरेडी सांता क्लॉज आलाय आणि ख्रिसमसची गाणी पण सुरू. अरे आगमन काळ सुरू पण झाला नाही, त्यांचा ख्रिसमस सुरू झाला. म्हणजे ही अवस्था किंवा परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते की देवाचं राज्य की जगाचं राज्य. जगाचं राज्य आपल्याला या सगळ्या गोष्टी देणार, खायचं प्यायचं मजा करायची, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या गोष्टी कोणाकडून आहेत हे समजणं फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टी सैतानाकडून आहेत की देवाकडून आहेत? जर देवाचा असेल तर गौरव केला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीची आपल्याला तयारी करायची. आगमन काळ म्हणजे सादर करणे, स्वतःला प्रेझेंट करणे, प्रेझेंटेशन म्हणजेच सादरीकरण करणे. मी या आगमन काळामध्ये तयारी करत आहे जेणेकरून मला ख्रिसमस साजरा करायचा आहे. पण ही तयारी सोपी आहे का? ही तयारी सोपी आहे का? स्वतःला प्रश्न विचारूया. कारण हा प्रश्न मी तुमच्या समोर अशासाठी ठेवतो की येशूचं पुनरागमन आणि प्रथम आगमन यातला फरक समजला पाहिजे. पुनरागमन म्हणजे काय? सेकंड कमिंग, परुसिया. येशू येणार, येशू येणार आहे म्हणून आम्ही इकडे बसले आहेत ना. तो येणार नसेल तर कशाला बसले असते? तो पुनरुत्थित नसला तर कशाला बसले असते? म्हणून संत पॉल सांगतात की येशूचं पुनरुत्थान झालं नाही किंवा येशूचं येणं नसेल सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. परंतु तो येणार आहे आणि तो अधिकारी वाणाने आणि वैभवाने येणार आहे. म्हणून त्याचं पुनरागमन होईल, त्याची आपण तयारी केली पाहिजे. म्हणून पहिले 2 आठवडे आपण पुनरागमनासाठी ठेवलेले आहे. नंतर 16 तारखेपासून आठवण करतो. कशाची? प्रथम आगमन, जो येशू आलेला होता त्याची आठवण. म्हणजे 2 आठवडे तयारी आणि 2 आठवडे आठवण करून दिले जाते की येशू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, देवाचा शब्द त्यांनी वस्ती आम्हामध्ये केली. त्याचं सण आणि सोहळा आम्ही साजरा करत आहोत. आणि ह्यासाठी आपल्याला आठवण करून देण्यासाठी की मी राजा येणार आहे, त्याच्या तयारीसाठी सज्ज आहे. मग या प्रथम आगमनामध्ये कोणाची तयारी होती? हा आगमन का जसा आपल्यासाठी आहे तसा तो मरियेसाठी होता, योसेफासाठी होता, खुद्द येशूसाठी होता, ज्ञानी लोकांसाठी होता, निष्पाप बालकांसाठी होता, मेंढपाळांसाठी होता, अनेक लोकांसाठी तो होता. मग तो सोपा होता का? मरियेला सांगितलं की पवित्र मरिये, तुला पुत्र होणार आहे, त्याचं नाव तू येशू ठेव, तो परात्परांचा राजा आहे, तो दाविदाच्या राज्यावर राजासन त्याचं राज्य करणार आहे. हे ऐकून मरिया थांबली नाही. तिच्यासाठी फार कठीण होतं. आता आगमन कोणाला होणार आहे? येशूचं. म्हणून ती त्या काळासाठी तयार झाली, तिने होकार दिला. परंतु तो आगमन काळ तिच्यासाठी सोपा नव्हता. योसेफाला दर्शन झालं स्वप्नामध्ये, मरियेला सोडू नको, तिला सोडू नको, तिला घेऊन जा, ती गर्भवती आहे. योसेफाच्या मनामध्ये शंका आहे. परमेश्वर त्या शंकेचं निरसन करत आहे, पण तो घाबरत नाही. तिला घेऊन आपला संसार करायला सुरुवात करतो. येशू बाळाची काळजी घेण्यास सुरुवात करतो. त्याचा जन्म कसा होईल याच्यासाठी तो प्रयत्न करतोय. येशूने देखील हा आगमन काळ म्हणजे पित्याचा शब्द या जगामध्ये कृतीद्वारे आलेला आहे. म्हणून देवाचं राज्य असावं, देवाचा शब्द आणि त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिने तयारी केली. ज्ञानी लोक जे राजे म्हणतात ते पहिले कुठे गेले? गाईच्या ओढ्यात नाही, ते राजवाड्यात गेले. अरे राजांचा राजा येणार आहे, त्याचं राज्य येणार आहे, मग तो कुठे असेल? राजवाड्यात असेल. परंतु त्यांना पुन्हा तारा दिसला की तो राजांचा राजा गाईच्या गोठ्यामध्ये होता. म्हणून आपलं वैभव कुठे आहे ते आपण तपासून पाहिलं पाहिजे. आपलं वैभव हे आपल्या बंगल्यामध्ये नाही आहे. आपलं वैभव आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या कृतीमध्ये आहे. हे दिसलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि निष्पाप बालकांनी कशी तयारी केली?
बलिदान देणं. बलिदान देऊन, कारण परमेश्वराने त्यांची निवड केलेली होती, त्याची तयारी काय होती? बलिदान देणे. आपण कधीतरी सांगतो ना, मी कशाला, माझ्याच बाबतीत हे कसं होते, मी कशाला सगळं भोगायचं. हो, ती परमेश्वराची दैवी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये तुम्ही सहभागी झालेला. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा समरस होता तेव्हा तो आनंद वेगळा होता. प्रभू, तुझ्या गौरवासाठी काही करायला मी तयार आहे. म्हणून संतांचं जीवन बघा, अनेक संत आहेत. तुम्ही इकडे बसलेल्या तुम्ही सगळेजण संत आहात, कारण अनेक गोष्टी तुम्ही झेललेल्या आपल्या जीवनामध्ये. म्हणून प्रभूला धन्यवाद दिलं पाहिजे. अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलेल्या आहेत, ज्या तुम्हाला आवडलेल्या नाही, आणि त्यालाच म्हणतात संत होणे. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही पण ते परमेश्वराला आवडणार आहे, त्यांचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. म्हणून प्रभूला धन्यवाद. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना परमेश्वर हा आगमन काळ तयारी कसे करावी याबद्दल मार्गदर्शन करत आहे. आपण 10 कुमारिकेचा आता हा दृष्टांत किंवा दाखला ऐकलेला आहे. ते देवाच्या राज्यामध्ये आहे, फक्त वर येणार आहेत आणि पुढची पायरी त्यांना घेऊन जाणार आहे. आपण सगळेजण या देवाच्या राज्यामध्ये आहोत. त्यांची जी परिस्थिती आहे तशीच होती, आपली पण तशीच परिस्थिती आहे असं येशूला सांगायचं आहे की आपण सगळेजण त्यांची प्रतिमा आहोत. की प्रत्येक जण या चर्चमध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये चांगली माणसं आहेत, वाईट माणसं आहेत, शहाणी माणसं आहेत, मूर्ख माणसं आहेत. याच्यामध्ये पापी लोक आहेत, पुण्य करणारे लोक. म्हणजे सगळे लोक या चर्चमध्ये आहेत, सध्या तरी आहेत. पण पुढे काय, पुढची पायरी काय की माझा प्रभू येणार, मला घेऊन जा. मग त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाची तयारी असली पाहिजे. हे स्वर्गाचं राज्य हे प्रतिकात्मक आपल्याला या जगामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने अनाउन्समेंट केलं, त्याने जाहीर केलं की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. आता आपण पश्चाताप करतो का, सुवार्तेवर विश्वास ठेवतो का, हे महत्वाचं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच समाजात आपल्याला परस्पर 2 विरोधी अशी प्रतिमा दिसत आहे. प्रकाशात चालणारे आणि अंधारात चालणारे. म्हणजे दिवस आणि रात्रीचं नाही सांगत ना, तुम्हाला वाटेल की प्रकाशात दिवसात चालणारे आणि अंधारात म्हणजे रात्री चालणारे, तो भाग नाही. प्रकाशात चालणारे म्हणजे देवाला अनुसरणारे, अंधारात चालणारे म्हणजे सैतानाला अनुसरणारे. हा फरक आपल्याला सांगितलेला आहे. 2 वर्ष अगोदर एक घटना घडलेली. अशा भरपूर घटना घडतात, परंतु एखादं उदाहरण मी तुम्हाला ठेवत आहे. श्रद्धा आणि आफताब ही मर्डर केस झालेली, आठवली तुम्हाला? श्रद्धा ही हिंदू मुलगी होती आणि आफताब हा मुस्लिम होता. आजकाल मुलांचं काय खरं नाही, कुठे पण प्रेम करतात, कुठे पण चालवतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्या दोघांनी ठरवलं की लिव्ह इन रिलेशन मध्ये राहायचं. लिव्ह इन रिलेशन म्हणजे लग्न करायचं नाही, फक्त एक फ्लॅट घेतलाय, तिकडे नवरा बायको राहिले आणि त्याच्यानंतर पुढचा कारभार सुरू करला. पण ह्याच्यामध्ये त्यांनी एकमेकांना वचनं दिलेली आहेत, एकमेकांवर प्रेम करत आहे. आणि त्याच्यामध्येच त्या मुलाने त्या मुलीचे तुकडे करायचे, ज्याने आपले संपूर्ण जीवन त्या मुलाच्या हातामध्ये दिलेलं आहे प्रेम करण्यासाठी, प्रेमाने वागणूक घेण्यासाठी. अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे. किती चुकीचे निर्णय आहे. काही जीवनाची तयारी, याला जीवनाची तयारी म्हणायची, ही जागरूकता म्हणायची, ही निवड म्हणायची. अहो, तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून तो चांगला दिसला, पण तो शेवटपर्यंत चांगला का नाही राहिला, हे फार महत्वाचं आहे. म्हणून निवड करताना आपल्याला परमेश्वराने दिलेल्या पवित्र आत्म्यामध्ये निवड करता आली पाहिजे. मग कधी कधी आपल्या जीवनामध्ये हा हलगर्जीपणा होतो, बेजबाबदारपणे आपण वागतो, निष्काळजीपणाने वागतो. तेथे सावधगिरी आणि सतर्क असणे फार गरजेचं आहे. म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारूया की आपण कोणत्या गोष्टीला महत्व देतो, जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्व देतो, जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करतो, कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करतो, आणि जीवनातील कोणत्या गोष्टी आपल्याला तारणाचा मार्ग लागतात. काय सांगितलं? ज्या गोष्टी आपल्याला, ज्या गोष्टींना आपण महत्व देतो. अरे, आई वडिलांना सोडलं आणि त्या मुलाच्या जोडीला तू गेलीस, काय कमावलं सर ते शेवट? खूप दुःख वाटते. त्या कुटुंबाविषयी आपल्याला आधार आहे, आपण दिलगिरी व्यक्त करतो, त्यांचं उदाहरण घेतलेलं आहे. परंतु या उदाहरणातूनच आपण शिकले पाहिजे.
की सर्वस्व त्या मुलीला दिलं, ती मुलगी त्या दुसऱ्या मुलाच्या जोडीला निघून गेलेली आहे. पण ज्या गोष्टीला महत्व दिलं असतं, प्राधान्य दिलं असतं, तयारी केली असती, तर जीवनाची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी झाली असती, चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक झाली आणि तो तारणाचा नाही तर मरणाचा दिवस तिला पाहायला मिळाला. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आर म्हणजे रेडीनेस, ही तयारी झाली पाहिजे. आता तयारी म्हणजे काय? आगमन काळ आला म्हणजे तयारी झाली का? नाही. तयारी ही प्रत्येक क्षणाची आहे, तयारी ही प्रत्येक दिवसाची आहे. कधी माणसाचं पाऊल चुकेल हे सांगता येत नाही, कधी तो अंधारामध्ये चालेल हे सांगता येत नाही, परंतु प्रभू माझ्या सांगाती या शब्दानुसार आपल्याला प्रभूच्या प्रेमामध्ये चालायचं आहे. आणि म्हणूनच आपली तयारी ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे असली पाहिजे. आता इकडे मुलांनी कसं शिक्षण घ्यायचं, मुलांनी कुठे नोकरी करायची, मोठ्याने किती कमवायचे हे सांगण्यासाठी मी आलो नाही. या जगाच्या गोष्टी आहेत, ते त्यांचे मास्तर नुसते शिकवतील तिकडे शाळेमध्ये कुठे शिकवायचं ते. इकडे आपण प्रभूमध्ये तयारी कशी करायची, प्रभूची इच्छा काय आहे. म्हणून येशू काय सांगतो? कोण माझी आई, कोण माझी बहीण, कोण माझा भाऊ, जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, वागतो. म्हणजे ही तयारी माझी नाही, ही तयारी परमेश्वराची आहे आणि त्या तयारीला मी प्रतिसाद देत आहे. हे फार महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा, आता ही तयारी मला करायची आहे म्हणजेच आर फॉर रोल टू प्ले. माझी भूमिका काय? मला ही तयारी करायची आहे. देवाचं राज्य माझ्या समोर आहे, मी देवाच्या राज्यामध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या समोर दोन प्रतिमा, एक शहाण्या आणि दुसऱ्या मूर्ख. शहाण्या या देवाच्या राज्यात होत्या, मूर्ख देखील देवाच्या राज्यात होते. शहाण्याने कंदील घेतलेला, मूर्खाने सुद्धा कंदील घेतलेलं. त्यांचा दिवा पेटत होता, यांचाही दिवा पेटत होता. परंतु ह्यांनी जास्त तेल तयार करून ठेवलेलं होतं, आणलेलं. यांनी तयारी केलेली नाही. तयारी केली पाहिजे. देवळात येऊन मिसा ऐकून रोजे करून चालणार नाही, तेवढं तेल पुरेसं नाही. तर आपल्या वागण्यात सुद्धा दिसणं फार महत्वाचं आहे. म्हणून दोन गोष्टी फार महत्वाच्या, धार्मिकता आणि आध्यात्मिकता. आपल्या इकडे बसणं हे धार्मिकता झाला, परंतु मी जीवनात कसा वागतो, माझ्या जीवनाची नीतिमूल्य काय ते मला सांगतात आध्यात्मिकता. ती आध्यात्मिकतेची प्रॅक्टिस आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि जेव्हा होते तेव्हा आपण शहाण्यांच्या मार्गावर असतो. आणि जेव्हा तेल संपलेलं असतं तेव्हा आपण तेल मागत फिरत असतो. तेल द्या, तेल द्या, तेल द्या. ही अशी परिस्थिती निर्माण होत असते ना. आपल्याला तो पिक्चर माहितच आहे, नटसम्राट. नटसम्राट ही जगाची कथा सांगतो, स्वर्गाची कथा आपण आता ऐकली. 10 कुमारी त्यांचं काय, नटसम्राटने सगळं आपल्या मुलांच्या नावावर करून टाकलं आणि शेवटी ते नटसम्राट झाले. कारण ते घर मागत होते, घर द्या, घर द्या, घर द्या. तसंच देवाच्या राज्यामध्ये होईल की तेल द्या, तेल द्या, तेल द्या. ओके, हे दुकानदाराचं तेल नाहीये, हे परमेश्वराने ओतलेलं त्याच्या पवित्र आत्म्याचं तेल आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून ते तेल कधीही कमी होता कामा नये. आणि ते तेल कधी कमी असते? जेव्हा आपलं कुटुंब हे दुभागलेलं असतं, जेव्हा आपली मुलं, आपण स्वतः वाव मार्गाला गेलेलो असतो, जेव्हा आपण देवाच्या इच्छेला प्रमाण मानत नाही, स्वतःच्या इच्छेला आणि जगाच्या प्रलोभनाला आपण बळी पडलेलो असतो, आमिषाला बळी पडलेलो असतो, तेव्हा आपलं हे तेल कमी होत जाते, आपला दिवा सुकत जातो. तो सुकता कामा नये आणि तो सदैव प्रज्वलित असावा म्हणून प्रयत्न केले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे वृत्ती दिसत आहे. मला माहित आहे इकडे जास्त करून 40 आणि 45 आणि 50 अभाव असलेली लोक आहेत. आपली तरुण मंडळी, त्यांना जास्त काही आपल्या घरचा शब्द काही पडलेला नाही असं झालं, परंतु आपल्याला त्यांची काळजी आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि ती सातत्याने आपण प्रार्थना केली पाहिजे. एक अभिषेक नावाचा मुलगा, ही घटना हरियाणाची आहे. तुमच्या कानावर आली आहे की मला माहिती नाही, पण हरियाणाचा मुलगा अभिषेक, हा मुलगा मुलीच्या मुलाच्या प्रेमात होता. आता हे सगळं जग बदललेलं आहे ना. नोहाच्या काळात होतं ना तेच चालू आहे, असं काही वेगळं नाहीये. तिकडे फक्त आता त्यांनी नोंद केली आहे म्हणून आपल्याला माहीत पडले. तर हे जे आहे हे जुन्या काळापासून सुरू होत आलेलं आहे.
आणि त्याच्यावर जेव्हा आपण बायबलवर चिंतन करतो तेव्हा आपल्याला वेगळं असं काही दिसत नाही. फक्त बायबलचा शब्द वाचलं आणि जो वाचतो त्याला कळतं की हे सगळं काही लिहिलेलं आहे. तो मुलाच्या नाही तर मुलीच्या प्रेमामध्ये. आणि सध्या जेव्हा याविषयी न्यायालयामध्ये चौकशी झाली आणि त्याच्याविषयी फरमान द्यायचं होतं, वर्डिक्ट द्यायचं होतं, तेव्हा त्याला मान्यता दिली नाही. मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, हे कुठलं लग्न आहे ना? आपल्याला ते आवडत नाही. म्हणजे आपण काय सांगतो, काहीतरी आजार पण असेल किंवा त्या मुलांना समजून सांगणे फार गरजेचं आहे. या गोष्टी जर अशाच वापरत गेलो आणि करत गेलो तर विचार करा की समाजामध्ये परिस्थिती काय निर्माण होऊ शकते. अशा लोकांना दूर नाही करायचं, अशा लोकांना आपण जवळ करायचं, समजून घ्यायचं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं. अभिषेकच्या बाबतीमध्ये अशी दुर्घटना घडली की त्याच्या आई वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. तुम्हाला आवडेल का हे नातं पसंत आहे? मुलाने मुलगा करायचा, मुलीने मुलगा करायचा. एखाद्या मुलाला विचारला तो सुद्धा नाही सांगता. परंतु असे काही टक्के माणसं, युवक आणि युवती आपल्याला दिसतात ना, ते संबंध आपण मान्य करत नाही. तर त्याच्या आई वडिलांनी देखील ते मान्य केलं नाही. पण त्याला कशा पद्धतीने काउन्सिल केली, त्याला मार्गदर्शन केलं, हे फार महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही करायचं हे, असं नाही करायचं, हे घाणेरडं आहे, असं नका करू, असं बोलायचं नाही. तर त्याला समजून सांगणे फार गरजेचं आहे. जर त्याची मानसिकता ही चांगली असेल तर तो योग्य तयारी करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो. जर त्याची मानसिकता ही योग्य नसेल, त्याच्यामध्ये आपण आगीत तेल टाकावं, परत तेल आवडले, आगीत तेल टाकावं अशा पद्धतीने वागलो असू तर तो चुकीचा मार्ग निवडू शकतो. तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं? त्याने त्या दिवशी सकाळच्या वेळेस न्याहारी गेल्यानंतर आपल्या आजीला मारलं गोळी मारून, आपल्या बहिणीला मारलं, आपल्या आईला मारलं आणि आपल्या स्वतःच्या बाबाला गोळ्या झाडून मारलं. या नात्यासाठी त्याने किती माणसं मारली बघा. म्हणजे ही तयारी, हे मूल्य आपण आपल्या मुलांना देणार आहोत. म्हणूनच आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणं फार महत्वाचं आहे की आपली मुलं काय करतात आणि त्यांना मार्गदर्शन देणे, त्यांच्याशी संवाद करणे फार गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रेमवृत्ती दिसणे फार गरजेचं आहे. प्रेमवृत्ती. त्या कुमारिकांचं प्रभूवर प्रेम होतं आणि म्हणूनच त्यांनी ते कंदील आणि तेल योग्य प्रकारे तयार करून ठेवलं होतं. त्यांनी हेतू पुरस्कार, अरे नाही समजणार, अरे तुम्हाला माहित आहे ना, नाही समजणार, हेतू पुरस्कार तेल आणलं नाही, निष्काळजीपणा केला, दुर्लक्ष केलं. इट शोज युअर इग्नोरंट ऍटिट्यूड, इनडिफरंट ऍटिट्यूड, इंटेन्शनल ऍटिट्यूड. अशा प्रकारचं जर वागणं असेल तर आपल्याला इंटिमेट ऍटिट्यूड दाखवता येणार नाही. म्हणजे जे खरं प्रेम आहे ते व्यक्त करणार. ते खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण इकडे श्रद्धावंत बसलेलो, आपण तयारी करत आहोत, पण आपल्याला भूमिकेमध्ये शिरायचं आहे. माझं रोल काय, मी असली आहे की नकली आहे, मी खरा श्रद्धावंत आहे की खोटा श्रद्धावंत आहे. जे खरा श्रद्धावंत असो, प्रेज लॉर्ड, देवाला धन्यवाद, कारण त्याच्यामध्ये अनेक असे कार्य झालेलं आहे. म्हणून खरा श्रद्धावंत काय सांगतो बघा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. संत योहान बाप्तिस्त सांगतो की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. परमेश्वराचा मार्ग तयार आहे, पण माझ्या वाटा, त्याच्यासाठी आटापिटा करावा लागेल. तो आटापिटा केल्यानंतर आपल्या जीवनाचा वाटा नीट होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात की काळाची पूर्तता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. या सगळ्या आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टी आपल्या कुटुंबात करण्यामध्ये, आपल्या घरामध्ये करण्यासाठी आपण खूप कमी पडतो. म्हणजे कधी कधी आपल्याला लाज सुद्धा वाटतो, घरामध्ये कशी प्रार्थना करायची, एवढी फक्त रोजरी करू, ते काय आपण काय प्रोटेस्टंट काय, हात वगैरे उंच करायची, स्तुती वगैरे करायची. परंतु या सगळ्या गोष्टींची धुरा पोप महाशयांकडे नाही, या सगळ्यांची धुरा बिशपांच्या हातामध्ये नाही, या सगळ्यांची धुरा फादरांच्या हातामध्ये नाही, तर या सगळ्यांची धुरा कुटुंब प्रमुखाच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अरे पोप, बिशप, फादर हे काय आकाशातून पडले नाही,
हे कुटुंबातून निर्माण झालेलं आहे. मग कुटुंब प्रमुख हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामुळे हे ख्रिस्त सभा चालणार आहे. पोप, बिशप आणि फादरामुळे हे चर्च चालणार नाही. कुणामुळे चालणार आहे? कुटुंब प्रमुख. जर तुम्ही मुलं तयार केली, जर तुम्ही तुमची तरुणी तयार केले, तर हे चर्च चालणार नाही. नाहीतर आपणच तेल संपवणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून आपली भूमिका कुठे आहे? परत प्रकाशाची आहे की अंधाराची आहे? जर प्रकाशाची असेल तर ख्रिस्त आपल्या घरामध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रार्थनेचा आसरा घ्यावा लागतो. देवाजवळ प्रार्थना करत असेल तर मनुष्य म्हणून मला किती प्रार्थना केली पाहिजे? आता देवाजवळ म्हणजे काय? येशू आपा पित्याजवळ, येशू पवित्र आत्म्याकडे, कारण तो देव आहे. तो जर हात जोडत असेल, तो जर नम्र होत असेल, गुडघे टेकत असेल, तर आपण काय राजांचे राजे आहेत का? आपल्याला कसला एवढा अहंकार आलाय? आपली कुठे कंबर दुखते, पाय दुखते, हे सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आपण तेवढं कष्ट करायचे ना. मिसामध्ये चालू असताना एवढीच चालत आली आणि तिकडे अख्खा मिसा बसून ऐकले. अरे हे काय? जेथे उभं राहायचं तिथे उभं राहा, जिथे बसायचं तिथे बसा. थोडस शरीराला थोडासा त्रास द्या, असा त्रास द्या प्रभूसाठी. प्रभू नक्कीच आपल्याला त्याच्यावर औषध देतो आणि आपल्याला बरं होतो. म्हणून प्रार्थनेचा आश्रय घेतला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक कार्य करत असताना प्रार्थना. मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. कधी कधी लोक बोलवतात, आमंत्रण करतात, फादर या ना, प्रार्थना करा ना, मुलाचं संसार आहे, तरी लग्न आहे. आम्ही आनंदाने जातो. कधी कधी अर्धा एक तास बसवतो. आम्हाला बोलवलंय ना, एक तास बसवलंय, काही बोलत नाही, सर जाऊ दे, आपलीच माणसं आहेत बघा. दुसरी माणसं आहेत आजूबाजूला फिरतात, फादर एकटे बसले, तर काय करायचं? लाज वाटते तिकडे बस जायला. आपलीच घरची माणसाने बोलवलंय, आपल्याला जोर केलेला आहे बरं, असू दे. त्याच्यानंतर प्रार्थना. पिता पुत्र होत नाही तोपर्यंत यांचं फिरायला सुरुवात झाली आणि सूप चालू झालाय. इकडे फादर पिता पुत्र होतात. अरे काय काय मग ठेवूच नका ना. प्रार्थना कशाला ठेवता? मग सरळ डायरेक्ट प्रोग्राम करा. हालेलुया, हालेलुया. फादरने आज मस्त बोलला, काही जर बोलतील मग आज तरच प्रोग्राम असा होता. आम्हाला कधी कधी बघतो बरं काय चाललंय, मी प्रार्थना करू की नको करू. जर असं बोलल्यानंतर लोकांना वाईट वाटते, मग परत तळण काढायचे, फुगे बिगे काढायचे, हे प्रकार चालू होतात. म्हणजे काय? राग येतो लोकांना असं ना. तर असं राग आल्यानंतर फादर तुम्ही असं बोलायला पाहिजे. पण आपण कोणाच्या समोर आहोत, कोणाच्या नावाने जेव्हा देवाचं नाव घेतो सगळं स्तब्ध झालं पाहिजे. तेथे आपली तयारी दिसते, आपला रिस्पेक्ट असतो. जर देवाविषयी आपला रिस्पेक्ट नसेल तर विसरून जा की कोणी तुमचा रिस्पेक्ट करेल म्हणून. कारण आपण स्वतःहून देवाचा रिस्पेक्ट हरवला. तिकडे दिसला पाहिजे. जिथे रिस्पेक्ट द्यायचा तिथे आपण तो रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण विश्वासू एकटे नसतो. जिथे दोघा तिघं माझ्या नावाने एकत्र आहे तिथे मी आहे. जरी आपण एकटे असलो तरी सुद्धा दोघं तिघं कोण आहेत आपल्या जोडीला? येशू आहे, त्याच्यानंतर माऊली आहे, त्याच्यानंतर परमेश्वर आहे, पवित्र आत्मा आहे, संतगण आहे, आपल्याला दूर सोडून गेलेली आपली माणसं आहेत. स्वर्गाचं राज्य आहे तिकडे. मी जर एकटा असतो तर सुद्धा ते राज्य माझ्या जोडीला आहे. म्हणून प्रभू सांगतो दोघांनी तिघं म्हणजे आहेत आपल्या जोडीला, नाही जरी एकटा असला तरी. म्हणजे विश्वासू एकटा नाही. म्हणून सुवार्तेची घोषणा करण्यासाठी किंवा त्याचं कार्य करण्यासाठी आपल्याला कुठल्याही वेळेचं, जागेचं आणि व्यक्तीचं बंधन नसावं. ही आपली भूमिका. माझ्या नवऱ्याने मला पाठवलं नाही, माझ्या बायकोने मला पाठवलं नाही, हे व्यक्तीचं बंधन झालं. देवाचं कार्य कसं करणार? तुझी भूमिका तुम्ही विसरलीस. जागा, वेळ, या सगळ्या गोष्टी देवाच्या गौरवासाठी फार महत्वाच्या आहेत. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. तिसरा मुद्दा आर म्हणजे रॉयल किंगडम. काय? रॉयल किंगडम. इकडे पुरुष मंडळी जमलेले आहेत. रॉयल चॅलेंज नाही हा, रॉयल किंगडम. रॉयल चॅलेंज म्हणजे ते दारू जवळ आवाज सुरू झाला. रॉयल किंगडम. हॅलो. रॉयल किंगडम म्हणजे देवाचं वैभव. देवाचं वैभव. मी माझ्या जीवनाची तयारी करत आहे. मला माझी भूमिका माहीत आहे. पण कोणासाठी करत आहे? देवाचं राज्य, जगाचं राज्य नाही. या जगाच्या राज्यामध्ये माणसाचं काय होते हे सगळ्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे. हा, या शरीराचं सोनं होत नाही, या शरीराला हिरे निर्माण होत नाही,
या शरीराची शेवटी मातीच होईल. म्हणून परमेश्वराने मला शरीर आणि आत्मा दिलेला आहे हे माणसाने विसरता कामा नये. नवदेवाची घोषणा झाली की त्याला येण्यासाठी विलंब लागणार आहे आणि नंतर हाक आली की नवदेव येत आहे, तयारीत राहा. आपल्याला तयारी करण्यासाठी सांगितलंय की नवदेव येत आहे. तो कधी येईल, कसा येईल हे आपल्याला ठाऊक नाही, पण आपल्याला तयारी करायला सांगितलंय. ही आनंदाची घोषणा आहे, आनंदाची घोषणा आहे की माझा प्रभू येणार आहे, त्याच्यासाठी माझं जीवन तयार असलं पाहिजे. तो मला आनंदाने घेऊन जाणार आहे. अशा वातावरणात आपण तयारी केली पाहिजे. आणि खूप चांगला आहे, खूप आनंद देणार आहे. कारण माझा एवढा प्रवास मी प्रभूमध्ये केलेला आहे, श्रद्धेमध्ये भरलेला आहे. आणि म्हणूनच आपण आगमन काळामध्ये मेणबत्ती पेटवतो ना, मेणबत्ती पेटवतो. पहिली मेणबत्ती आशेची, की माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आशा निर्माण केलेली आहे, निराशा नाही की तो येणार आहे. दुसरी मेणबत्ती शांतीची निर्मिती. शांतीच्या मेणबत्तीमध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की अनेक संकट येतील पण शांती देणारा तोच. तिसरी मेणबत्ती आनंदाची मेणबत्ती. माणसाने सगळं जर कमावलं पण स्वतःचा आत्मा कमावला तर काय, माझा आत्मा सुरक्षित आहे, आनंदाची मेणबत्ती. आणि प्रेमाची मेणबत्ती, कारण प्रभूने माझ्यावर प्रेम केलं आहे. तसं प्रेम करण्यासाठी जसं मी केलेलं आहे, जसं मी केलेलं आहे. कोण सांगतोय? येशू. जीसस इज टेलिंग, ॲज आय हॅव लव्ड यू, यू लव्ह युअर नेबर, यू लव्ह वन अनदर. तसं प्रेम करण्यासाठी ही फार मोठी आज्ञा आहे. हा प्रेम करण्यासाठी त्याच्यामध्ये खूप कमी पडतो, परंतु देवावर विश्वास ठेवून त्याच्या प्रार्थनेमध्ये येतो तेव्हा या गोष्टी आपल्यासाठी शक्य असतात. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ईशाच्या बुंदाला कुमार फुटे. ईशा म्हणजे दाविदाचा बाप, आणि त्याच्या कुळामध्ये दावीद आणि त्याच्यानंतर त्याचं येणारं घराण हे राज्य करणार आहे आणि ते वैभव निर्माण होणार आहे. कारण इस्रायल आणि यहुदी लोकांची तशी परिस्थिती निर्माण झालेली होती. 400 वर्ष इस्रायल लोकांवर कोणी राज्य केलं? आरोने. आणि त्यांना कोणी सोडवलं? मोजेस. त्याच्यानंतर राज्य आले, दावीद आला, सॉलोमन आला, अनेक राज्य आले. मग यांना वाटलं की आम्ही शाणे झाले ना, यांना वाटलं आम्ही शाणे झाले, आम्ही बंगले आले, आमच्यासमोर कारवीर आले आणि आता शाणे झाले. परत 2 भाग झाले, इस्रायल आणि यहुदी. आणि त्यांच्यावर राज्य कोणी केलं? कोणी राज्य केलं? वेगवेगळे सम्राट आले, वेगवेगळे सम्राट आले. आता सांगू नका तिकडनं बिहारमधून लोक आले, त्यांनी आमच्यावर राज्य केलंय म्हणून. ही परिस्थिती आपण निर्माण केली, आपण जागा वाटल्या, आपण सगळं काही खुलं केलं, आपण जे करायचं ते करतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी राज्य केलं. म्हणून मग त्याच्यामध्ये बॅबिलोन राज्य आलं, त्याच्यामध्ये पर्शियन राज्य आलं, ग्रीक आलं, रोमन आलं. तोपर्यंत हे गुलामच राहिले. हे राजे होते. हा राजे कोण होते? राजे होते. ते पण झाले गुलाम झाले. का झाले? कारण त्यांनी देवाची साथ संगत सोडली. देव काय सांगत आहे ते ऐकलं नाही. आम्हाला सगळ्यांना सगळं काय माहिती आहे. अशा अहंकारामध्ये राहिल्यानंतर कोण टिकणार आहे? आपणच आपला घर उद्ध्वस्त करणार आहोत. म्हणून प्रभू सांगतो की तुमचं घर खडकावर असावं, वाळूवर नाही ना. म्हणून देव आपल्याला भक्कम होण्यासाठी बोलवत आहे. ते हद्दपार गेले. त्याच्यानंतर आई वडील आता मुलांची काळजी करत आहेत ना, काळजी करत आहेत. बरोबर, 10-15 लाख जमवायचे आहेत आणि एकदाच त्याला पाठवतो कॅनडाला, जाऊ दे. ओके, एकदाच त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवतो, एकदाला त्याला मी अमेरिकेला पाठवतो. म्हणजे काय होईल? त्याचा संसार सुखी समाधानी होईल. अहो, आपले जुने दिवस आठवा. जुने दिवस, एकच घर आहे पण या घरामध्ये 20-25 जण, आणि तो काय आवाज, काय गोंगाट, काय तो स्वर्ग जणू काय, नाही का? मुलं हिंदोळ्यावरती खेळत आहेत, खाली जमिनीवर खेळत आहेत, तिकडे बैलाची जोडी लावलेली आहे. सगळं असं जुनं बघितल्यानंतर आपल्याला वाटते जुनं ते सोनं. असं वाटतं की नाही, जुनं ते सोनं. आणि आजकाल काय? बंगले बांधले, गाड्या आहेत, आणि घरामध्ये कोण? हम दो हमारे दो बाहर. हा, आपल्याला बघायचं आहे की जुनी संस्कृती आपल्याला काय शिकवत होती आणि नवीन संस्कृती आपल्याला काय शिकवत आहे. म्हणून प्रभू येशू सांगत आहे, चिरावर चिरा राहणार नाही. आपलं हे वैभव राहणार नाही, हे वैभव पडणार आहे. तर आपल्याला हे राज्य टिकवायचं आहे की हे आपल्याला राज्य कायम करायचं आहे.
बघता बघता आपल्या वसईमध्ये सगळं काही भलतंच दिसावं लागतं. याला जबाबदार आपण, कारण आपल्याकडे पवित्र आत्मा असून सुद्धा आपण त्याचं ऐकलं नाही. पवित्र आत्मा सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सुसंकल्पनाचा, ज्ञानाचा, भयाचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला दान देत आहे. पण त्याचं ऐकलं, त्याच्या सहवासात आणि सहप्रवासात जर आपण राहिलो तर नक्कीच आपलं जीवनातलं फळ आपल्याला दिसेल. आणि हे तुम्ही अजूनही धरलेलं आहे, म्हणून तुमचं अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजूया तुमच्या सगळ्यांसाठी, जोरदार टाळ्या. तुम्ही जर आले नसते आणि हे तेल संपलं असतं, अजूनपर्यंत माणिकपूरमध्ये तेल आहे. ओके, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आणि हे तेल आणण्याचं काम ग्रेस मिनिस्ट्री करत आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हे राहिलं पाहिजे. मुलांसाठी जेव्हा आम्ही शिबिरी ठेवतो तेव्हा आम्हाला धास्ती असते की तो स्पीकर आणलेला आहे, तो वक्ता आणलेला आहे, कमीत कमी एक 20-25 मुलं तर येतील की नाही. आम्हाला भीती वाटते मोठे मोठे स्पीकर आणण्यासाठी. का? कारण कधी गडबड करते ते सांगता येत नाही, कधी धोका देते ते सांगता येत नाही. परंतु तुम्ही हे टिकवून ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची जेणेकरून ते येतील. आपल्याला हे चर्च पाहिजे, ते आपल्याला टिकवता येईल. म्हणून आपल्या वैभवाकडे आपण लक्ष देऊया. नवरा खूप दारू पितोय, पत्नीला खूप कंटाळा आला आहे, कामावर लक्ष नाही, मुलीवर लक्ष नाही, स्वतःच्या बायकोवर लक्ष नाही. ही गोष्ट तुमची पण असू शकते. सॉरी, ही गोष्ट तुमची पण असू शकते. संपूर्णपणे वैताग आणलेला आहे घरामध्ये. काय करायचं? फादर, मी कंटाळलेले आहे, अक्षरशः कंटाळलेले आहे. त्याला बायकोपेक्षा आणि मुलीपेक्षा दारू अधिक झालेली आहे. त्याने दारू बरोबरच लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. पण आता माझं दुर्दैव आहे की माझं त्याच्याशी लग्न झालेलं आहे, परंतु मी हिंमत सोडली नाही. मी रोज प्रार्थना करतो. आणि त्या बाईनं हिंमत सोडली नाही, निराश झाली नाही, तर त्याच्या मागेच राहिली, त्याचा पाठपुरावा केला, त्याला कृपा फाउंडेशन मध्ये ठेवला, त्याचं परिवर्तन झालं आणि आज ते सुखाने नांदत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला हे तेल निर्माण करावं लागेल. हालेलुया, हालेलुया. तेव्हाच आपलं कंदील पेटत राहील. हालेलुया, हालेलुया. तेव्हाच त्या कंदिलातून निर्माण झालेला प्रकाश आपल्या घरातला अंधार दूर करेल. हालेलुया. आणि तेव्हाच येशू माझा मुक्तीदाता हे आपल्याला आनंदाने सांगता येईल. हालेलुया, हालेलुया. ही निराश झालेली, वैभव हरवलेलं होतं, परंतु तिच्या प्रार्थनेमुळे ते वैभव मिळालेलं आहे. अनेकांच्या कथा आहे, अनेकांच्या कथा आहे. म्हणून निराश होऊ नका. आणि याचं सुंदर उदाहरण आपल्याला संत अगस्टीन, मोनिका हिने प्रार्थना केली. गुडघे टेकून मांड्या घालून तिने प्रार्थना केली आणि संत अगस्टीनचं परिवर्तन झालं आणि तो संत झाला. हालेलुया. म्हणूनच आपल्याला देवाचं राज्य, त्याचं वैभव आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला तयारी आणि त्या भूमिकेमध्ये राहावं लागेल. आपण चौथा मुद्दा घेऊया. आर म्हणजेच रिलेशनशिप. काय म्हणजे काय? नातेसंबंध. या नातेसंबंधामध्ये आपल्याला वाढायचं आहे. एक न्यायाधीश त्यांनी सुंदर असं वाक्य सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या मुलांसाठी रस्ता तयार करतो ना. परत सांगतो, कुठे कुठे जायचं आहे? चला, दुबईला जा, कॅनडा जा, ऑस्ट्रेलिया जा. चांगलं आहे, वाईट नाही आहे. ही काळाची गरज आहे आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. परंतु त्या रस्त्यावर चालण्यासाठी आपण त्यांना शिकवत नाही. हालेलुया, हालेलुया. मुलांसाठी रस्ते तयार करतो, पण त्या रस्त्यासाठी मुलं तयार करत नाही. हालेलुया, हालेलुया. आज जगामध्ये असंख्य असे रस्ते आहेत, पण कोणत्या रस्त्यावर चालायचं, कसं चालायचं हे आपण मुलांना शिकवलं पाहिजे. म्हणून येशू सांगतो की एंटर द नॅरो गेट, अरुंद दरवाजातून प्रवेश करा. जगाचा जो रस्ता आहे तो आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाणार नाही, तर येशूचा जो रस्ता आहे, मार्ग आहे, तो आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच
कोणत्या कुमारिकेने आपलं नातं जिवंत ठेवलं? ज्यांच्या कंदिलामध्ये तेल होतं, त्यांचा रस्ता त्यांना माहीत होता, त्या रस्त्यावर कोणत्या गोष्टीची गरज आहे हे त्यांना माहीत होतं, पण दुसऱ्यांनी ठेवलं नाही. त्यांनी ठेवलं कारण ते प्रीतीमध्ये होते, विश्वासामध्ये होते आणि परमेश्वरामध्ये जवळीकता त्यांनी निर्माण केलेली होती. ख्रिस्ती जीवनामध्ये सगळ्यात मोठा धोका म्हणजे फूट. पहिली फूट कोणी निर्माण केली? पहिली फूट कोणी निर्माण केली? आदम आणि हव्वा. पहिली फूट देवामध्ये आणि माणसामध्ये फूट निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आता सगळ्या ठिकाणी फाटाफूट होत आहे आणि फुटावरून फाटाफूट होत आहे ना. विवाह होत आहे सगळ्या ठिकाणी. हा सगळ्यात मोठा धोका आहे आणि म्हणूनच सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे धैर्याने आणि प्रेमाने सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. कधी एकच नाही कुटुंबामध्ये. तुमच्या कुटुंबात नाही, माझ्या कुटुंबात सारखंच आहे, परंतु आपला जो विश्वास आहे तो प्रबोधन ठेवला. सगळ्यांनी एकत्र या, बसा, बोला. आता कोणतरी प्रमुख असेल, कोणतरी ऐकणार असेल, कोणतरी पुढाकार घेणार असेल, त्यांना बसून हे प्रश्न सोडले पाहिजे. त्यांचा धाक असला पाहिजे. येशूचा जसा धाक होता तो धाक असला पाहिजे, पण तो प्रेमाचा आणि सगळ्यांना एकत्र आणणारा असला पाहिजे. म्हणून देवाने आपल्यामध्ये वस्ती केली आणि त्याची हस्ती आणि बस्ती आपण सगळ्या ठिकाणी पसरवली. त्याची हस्ती आहे ना, तो कोण आहे आपल्याला माहिती आहे. बस्ती म्हणजे काय? वस्ती. ती आपण सर्वत्र पसरवलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना परमेश्वर हद्दपारीतून त्याच्याकडे घेण्यासाठी बोलत आहे. स्वर्गाचं राज्य जवळ आहे, तो आपल्याला घेण्यासाठी तयार आहे, पण आपण त्याच्याकडे जाण्यासाठी लायकीचे आणि पात्रतेचे असले पाहिजे. सहारा इंडिया परिवार याचे प्रमुख सुब्रता रॉय, जे आता अलीकडे बनत आहोत, जवळजवळ त्याच्याकडे भरपूर कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये 12 लाखापेक्षा जास्त कामगार काम करतात. लक्षात ठेवा. म्हणजे त्याचं साम्राज्य किती पसरलेलं आहे, किती साम्राज्य पसरलेले आहे बघा, की ज्याच्याकडे 12 लाखहून अधिक लोक त्यांच्या कंपनीमध्ये काम करत आहे. तो जेव्हा मेला तेव्हा त्याची बायको आणि मुलं सुद्धा नव्हती. तो जेव्हा मेला, मरण पावला, त्याच्या अंतविधीसाठी त्याची बायको आणि त्याची मुलं नव्हती, त्याच्या नातू होता. मग याला यश म्हणायचं का? याला दुर्दैव म्हणायचं. जगामध्ये आम्ही सगळं काही कमावतो, परंतु ज्या क्षणाला आपल्याला गरज होते आणि असते त्यावेळेला आपण नटसम्राट बनतो. कोण बनतो? नटसम्राट. हे दुर्दैव आहे जगाचं. आपण व्हिडिओ कॉल करतो आणि तिकडनं अंतविधी बघतो. असेल तुमची अडचण असेल, समजू शकतो, पण सगळ्यांचीच ती अडचण आहे का? ती बघावं लागेल. येण्यासाठी जाण्यासाठी खर्च होतो किंवा कंटाळा आलाय म्हणून आम्ही जाऊ शकत नाही, म्हणून असं असते. काही काहीच्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती तुम्हीच निर्माण केलेली आहे. आम्हाला एकच पाहिजे आणि दोनच पाहिजे, त्याच्या पलीकडे आम्हाला जायचंच नाहीये. मग ती परिस्थिती बघा, मग जे आहे ते आहे. दोन्ही मुलं बाहेर पाठवले, मग करा. मग काय असते? चर्चने करावं, फादर सिस्टरांनी यावं. फादर सिस्टरांनी कम्युनियन देण्यासाठी तुमच्या घरी यावं म्हणून तुम्ही आग्रह करता, परंतु रूम मध्ये झोपलेला मुलगा तिकडे प्रार्थना करण्यासाठी येऊ शकत नाही. याच्यासाठी तुम्ही किती अवस्था करायची? ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. रिलेशनशिप, हे नातेसंबंध आपल्याला मजबूत करायचे आहे. आपण आपल्या जीवनातून काय हरवणार आहोत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण तयारी करत आहोत. कसली तयारी करत आहोत? स्वर्गाच्या राज्याची तयारी करत आहोत ना, म्हणून तर बसले तिकडे. मग तो छोटा असो किंवा तो मोठा असो, सगळ्यांना तयारी करावी लागणार. कधी मरण येईल काय सांगता येणार नाही. एक माणूस टापटे चालला कुठे? चर्चला. काय वाचन आहे? काय वाचन आहे? मला वाचन आहे ना. आणि जो पहिल्यांदा वाचन करतो त्याला माहिती आहे ना. आणि जर चांगल्या रुबाबामध्ये एकदम चाला वाचन करण्यासाठी त्याचं वाचन आहे, तयारी करून आलेला आहे.
बूटबीट घालून आला आहे, सेंटबीट मारून आलेला आहे आणि ते शरीर तो घेऊन देवळात झाला. पण त्याला कुठे माहिती आहे ते शरीर त्याला कॉफरमध्ये ठेवायचं आहे. त्याच वेळेला त्याचा मृत्यू झाला. चर्चमध्ये पोचला नाही, चर्चमध्ये पोचला नाही, रस्त्यातच हार्ट अटॅक आला आणि तो मरण पावला. कोणाचा मृत्यू कधी येईल ते आपल्याला माहिती नाही, म्हणून सदैव आपल्याला तयारीत राहिलं पाहिजे. आपल्याला माहित नव्हतं की फादर एलाइस आता अलीकडे मरण पावले. ओके, मी त्यांना 1 महिन्या अगोदर मस्त गाडी चालवताना पाहिजे आणि त्याच्यानंतर मला धक्का बसला, शॉक लागला. परंतु जो तयारीत असतो तो त्याची व्हील सुद्धा चांगल्या प्रकारे तयार करून जातो ना, की मी किती काळ राहणार, कसा राहणार मला माहित नाही, परंतु माझं आयुष्याचं जे काही आहे ते कुठेतरी साधकी लागलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तो तयारी करतो. पण त्याच्यामध्ये त्याचे नातेसंबंध दिसून येतात की याने आपली व्हील करत असताना त्याने जगाशी आणि आपल्या लोकांशी कुठल्या प्रकारचे नातेसंबंध ठेवले आहे. म्हणून आपण आपली नाती ही शेवटपर्यंत आपल्या मृत्यूनंतर देखील साजरी केली पाहिजे, की अशा प्रकारचं आपलं जीवन असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने नातं कसं स्थापित केलं? पुनरुत्थान. येशू पुनरुत्थित झाले आणि पुन्हा त्यांना जिंकून घेतलं. आपण जेव्हा मरणार, मेल्यानंतर देखील त्यांना आठवलं पाहिजे की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी काय केलेलं आहे, तेव्हा हे नातेसंबंध मजबूत होऊ शकतात. 5वं मुद्दा आहे रिपेंटन्स अँड रिन्युअल. आर फॉर रिपेंटन्स आणि रिन्युअल. पश्चाताप करा आणि स्वतःचं नूतनीकरण करा आणि योग्य असं निर्णय घ्या, योग्य असं निर्णय घ्या. म्हणून जे विश्वासू होते ते घेतले गेले आणि जे अविश्वासू होते ते तिथेच राहिले. म्हणून आपल्या विश्वासाची ही सत्व परीक्षा होऊ शकते आणि म्हणून परमेश्वर आपल्याला विश्वासू राहण्यासाठी बोलवत आहे. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पापापासून वंचित राहायचं आहे. टर्न अवे फ्रॉम sin and turn towards God. पापापासून मुक्त आणि परमेश्वराकडे आपण जवळ आलो पाहिजे. आणि याचं उदाहरण कुठलं आहे? रिपेंटन्स जेव्हा सांगतो पश्चाताप करा आणि नूतनीकरण करा, याचा अर्थ आपण उभ्या पुत्राच्या जीवनाद्वारे पाहिलेला आहे. काय सगळी संपत्ती धडाधड उडवली, पण त्याला समजलं की मी माझ्या बापाच्या घरी होतो ना, तिथे सुरक्षित होतो आणि शहाणा होतो. इकडे आलो आणि वेडा झालेलो आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला शहाणा होण्यासाठी बोलवत आहे. त्याचप्रमाणे जक्कय जेव्हा प्रभू येशूला आपल्या घरामध्ये घेतो तेव्हा येशू त्याला काय सांगत आहे? या घराचं तारण झालेलं आहे. आज जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरामध्ये फिरला आणि आले तर किती जणांना वाटते की प्रभू मला सांगतील की तुझ्या घराचं तारण झालंय म्हणून? किती जणांना वाटेल की आपल्या घराचं तारण झालेलं आहे म्हणून ना? शंका आहे ना, प्रश्नचिन्ह आहे. म्हणून जक्कयने सांगितलं की मी कोणाचं लुबाडलेलं असेल त्याला चौपट परत करेन. आणि त्याने आपला दानधर्म करायला सुरुवात केली, कारण त्याला समजलं की माझं जगणं येथे काय स्वरूपाचं नाही, तर माझं देणं याच्यामध्ये माझं जगणं आहे हे त्याने व्यक्त केलेलं आहे. आणि पीटर आणि जुदास याबद्दल सुद्धा आपल्याला माहित आहे की पीटरने येशूला किती वेळा नाकारलं? 3 वेळा नाकारलं. आणि कोंबडा 2 वेळा हरवला. वसईचा होता का कोंबडा? नाही, ओके, माणिपूरचा होता. तर 2 वेळा कोंबडा हरवला, तेव्हा 3 वेळा नाकारलं. म्हणजे विचार करा की आपल्या मित्राचा विश्वासघात असणे काय. आणि येशूला तर त्यांनी विकलं, परंतु दोघांमध्ये किती फरक होता. एकाने आपलं परिवर्तन केलं आणि दुसऱ्याने स्वतःचा जीव घेतला. आज जर जुदासने आपला शब्द फिरवला असता किंवा त्याचं परिवर्तन झालं असतं, त्याने सांगितलं आत्महत्या न करता, आज तो सगळ्यात मोठा संत असता. परंतु अशी चुका आपल्या जीवनातून घडतात. तेव्हा निराश व्हायचं नाही की मी खूप पापी आहे, मी असं करायला नको होतं, तरी सुद्धा परमेश्वर आपल्याला क्षमा करतो आणि प्रेम करतो. आपण फक्त त्याच्याकडे यायचं आहे आणि आपला मार्ग बदलायचा आहे. निष्फळ जीवन म्हणजे काय? जेथे पश्चाताप नाही,
पापाची व्याख्या आपण बदलून टाकलेली आहे, जेथे वाईट वाटत नाही, आत्मपरीक्षण होत नाही आणि प्रायश्चित्त साक्रमेंत आपण घेत नाही, तेव्हा आपलं जीवन निष्फळ होत असते. अंजिराच्या झाडाला फळ आलं नाही. अजून किती वेळ थांबायचं, अजून किती वेळ थांबायचं, सरते शेवटी कुऱ्हाड त्या झाडाच्या मुळाशी लावावी लागते. म्हणून निष्फळ जीवन नाही तर सफळ जीवन, आनंदी जीवन, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चांगलं फळ देणारं जीवन आपण जगले पाहिजे. वाईट परिणाम कसे होतात की मी अंतःकरणाचा कठोर होतो, मी दुसऱ्यांसाठी अडथळे निर्माण करतो, मी हट्टी बनतो, मी बेजबाबदार बनतो आणि स्वतःला नरकात ढकलतो. ही वाईट परिस्थिती निर्माण होते. आणि बदल कसा आवश्यक आहे की प्रभूकडे येण्याचा काळ आहे, चांगुलपणात वाढण्याचा काळ आहे. परमेश्वर जर त्याचं स्वर्ग सोडून या धर्तीवर येऊन सगळ्यांची सेवा आणि प्रीतीचा आनंद देत असेल तर मला देखील माझ्या कुटुंबामध्ये प्रेम देणे, प्रेम वाढवणे हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला पश्चाताप केला पाहिजे आणि नूतनीकरण केलं पाहिजे. त्या स्त्रियांनी पश्चाताप केला नाही आणि नूतनीकरण झालं नाही. आणि ज्या चांगल्या स्त्रिया होत्या, शहाण्या स्त्रिया होत्या, त्यांना पश्चाताप म्हणजे काय माहित होतं आणि नूतनीकरण करणे म्हणजे काय ते सुद्धा माहिती होतं. म्हणूनच जादा तेल ते आपल्या जोडीला घेऊन आलेले होते. आपण 6वा मुद्दा, शेवटचा मुद्दा घेऊया. ते आर म्हणजे रिजॉइस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. शेवटचा मुद्दा आहे शहाण्या कुमारिकांना अनुभव आला, चांगला अनुभव आला आणि आपल्याला सुद्धा चांगला अनुभव प्रभूमध्ये येत असतो. आपण सगळेजण दुसरे वेडे आहेत असं कोणाला सांगू नका. प्रभूने सांगितलेलं आहे तुझा भाऊ मूर्ख असं बोलू नका. ते बोलण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे, आपल्याला नाही. आपण शाळे दुसरे वेडे असं सांगण्याचा अधिकार नाही. फक्त आपण संदेश देऊ शकतो, आपण एकत्र येऊ शकतो, परमेश्वराचा गौरव करू शकतो. म्हणून ख्रिस्तातील आनंद हा क्षणभंगुर नाही तर सार्वकालिक जीवनासाठी आहे. ज्या प्रकारे जीवनाची तयारी एक क्षणासाठी नसते, ती संपूर्ण आयुष्यभर असते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा प्रकाश आणि त्याचा आनंद हा क्षणभंगुर नाही तर सार्वकालिक जीवनासाठी आहे. म्हणून ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रकाश हे आपण सातत्याने सांगता आलं पाहिजे आणि भिरवता आलं पाहिजे. तत्वज्ञान सांगतात की आनंद सहज मिळत नाही, तो निवडावा लागतो प्रत्येक दिवशी. आनंद काय सहज मिळत नाही, तो निवडावा लागतो. म्हणून अनेक आपल्या भगिनी, आपले बंधू हे दुःखात असतात, परंतु ते चेहऱ्यावर कधी दाखवत नाही. तुमच्याही जीवनामध्ये आता या प्रसंगाला मोठे मोठे प्रसंग असतील, दुःख असेल, परंतु कोणच कोणाला तो चेहरा दाखवत नाही. कारण आम्हाला माहिती आहे की परमेश्वर हा आमचा मेंढपाळ आहे. खोटा अहंकार नाही, ही खोटी साक्ष नाही, ती खरी साक्ष की असू दे या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु माझा परमेश्वर आहे. तर आम्ही सेमिनारीत असताना कधी कधी खूप अभ्यास करायचो आणि शेवटच्या घटकेला काही जण अभ्यास वगैरे करायचे. पण जे शेवटच्या घटकेला अभ्यास करायचे विद्यास असायचे आणि जो भरपूर अभ्यास करतो तो सुद्धा म्हणजे टेन्शनमध्ये असतो. मग त्यांना सांगा अरे तू कशाला टेन्शन घेतलंय. मग आम्ही सहज बोलायचो त्यांना ना मस्करीमध्ये, अरे घाबरू नको रे, माऊली आहे ना, त्या पद्धतीने ना. मग आपल्याही जीवनामध्ये प्रसंग आल्यानंतर आपण सांगतो की घाबरू नकोस, परमेश्वर आहे. पण आपण तयारी केली पाहिजे, परमेश्वरासाठी सज्ज राहिलं पाहिजे. आनंद हा वस्तूच्या रूपात नाही तर व्यक्तीच्या रूपात आहे, याची निवड करा. वस्तूमध्ये आनंद नाही तर व्यक्तीमध्ये आनंद आहे. आनंद असणे म्हणजे दुःखाचा अंत नाही, हे फार महत्वाचं आहे. आनंद म्हणजे दुःखाचा अंत नाही तर देवाची उपस्थिती होय. दुःखाचा अंत नाही तर देवाची उपस्थिती. ती बोट, ते वादळ, ते शिष्य सगळे घाबरलेले आहेत, परंतु त्या बोटीमध्ये कोण होता? येशू होता. दुःख आहे, वादळ आहे, संकट आहे, अडथळे आहेत, परंतु ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी माझा येशू माझ्या कुटुंबामध्ये आहे, माझ्या बोटीमध्ये आहे. म्हणून आपण परमेश्वराचा शब्द मानूया की प्रभू आपल्याला सांगत आहे की पहिल्या प्रथम स्वर्गाचं राज्य,
त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठीचं का म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मग सगळ्या गोष्टी तुम्ही कंपन्या स्थापन करा, मोठमोठे घरं बांधा, तुमच्या घरासमोर भरपूर अशी ऐश्वर्याच्या गोष्टी असू देत, त्याच्यामध्ये काहीही हरकत नाही. कारण तुमचं पहिलं प्राधान्य हे प्रभूमध्ये आहे. प्रभूचं राज्य आपण निर्माण करत आहोत आणि त्याच्या नीतिमत्वासाठी जडत आहोत. ज्या प्रकारे शेतकरी हा पिकाची वाट बघतो का, कारण त्यांनी पेरणी केलेली आहे, मशागत केलेली आहे, खतपाणी घातलेलं आहे आणि देवावर भरोसा ठेवून तो आता पिकाची वाट बघत आहे. ज्या प्रकारे न्यायाधीश न्यायदानाचं काम करतो, वकिलांचं ऐकलेलं आहे, अनेक पुरावे ऐकलेले आहेत आणि त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं तो ऐकत आहे आणि तो कार्य करत आहे. त्याचप्रमाणे खरा संदेष्टा एकनिष्ठ राहून कुरकुर न करता कार्य करत आहे. आपण सगळेजण संदेष्टे आहोत, प्रभूमध्ये अभिषिक्त केलेले राजे आहोत आणि त्याचे श्रद्धावंत आहोत आणि सेवक असल्या कारणामुळे परमेश्वर आपल्याला एकनिष्ठ राहण्यासाठी, आनंदाचं जीवन जगण्यासाठी बोलवत आहे, जेथे फळ हे त्याचं असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सारांश की आम्ही देवाच्या राज्याची तयारी करत आहोत. आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वराने कंदील दिलेला आहे आणि त्याचं तेल आम्ही घेऊन येत आहोत आणि हे तेल घेण्यासाठी आम्ही कधीच कंजूसगिरी करणार नाही, निष्काळजीपणा करणार नाही, दुर्लक्षित होणार नाही. तर आम्हाला सदैव सतर्क जागरूक राहावं लागेल आणि जागरूक राहण्यासाठी आम्हाला माहित आहे की आमची तयारी काय आहे, आम्हाला माहिती आहे आमची भूमिका काय आहे, आम्हाला माहिती आहे की आमचे वारसदार कोण आहेत, आमचं वैभव काय आहे, आम्हाला माहित आहे की आमचे नातेसंबंध कसे आहेत, आम्हाला माहित आहे की दुःखात असताना, अडचणीत असताना, पापात असताना आम्हाला पश्चाताप करायचा आहे, आमचं नूतनीकरण करायचं आहे आणि ह्या नूतनीकरणाद्वारे परमेश्वर आम्हा सगळ्यांना आनंदी होण्यासाठी बोलवत आहे. तेव्हा देवाचं राज्य आम्हा सगळ्यांना प्राप्त होईल याची आनंदाची घोषणा त्या शहाण्या स्त्रियाप्रमाणे आम्हाला देता येईल. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. समजलंच नाही टाइम कसं होतं. थँक्यू. प्रेज लॉर्ड. आणखी जोरदार तारा परमेश्वर.